शिरपूर तालुक्यातील अर्थ येथील ग्रामदैवत आईसाहेब श्री म्हाळसा देवीचा यात्रा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा झाला। आई श्री म्हाळसा माता ही अनेक समाजाची कुलदेवता असून दरवर्षी हजारो भाविक आपल्या कुटुंबात नवजात जन्म घेतलेल्या बालकांचं जाऊळ उतरविण्यासाठी चैत्र चतुर्दशी निमित्त अर्थ येथील आई म्हाळसा देवीच्या दर्शनासाठी येतात। आरत्या लावून आपला कुलाचार पूर्ण करतात, तर काही भाविक आपल्या कुटुंबातील बालकांची शेंडे उतरविण्याचा नवसही पूर्ण करतात। पारंपरिक प्रथेप्रमाणे हा सोहळा साजरा होत असतो। त्या निमित्ताने अर्थे गावाला यात्रेचं स्वरूप आलं होतं। आई म्हाळसा देवी यांचे मंदिर परिसरात अनेक भाविक बंधू भगिनी आपला कुलाचार पूर्ण करताना दिसून येत होते। प्रसंगी म्हाळसा देवी मंदिराचे विश्वस्त डॉक्टर श्री गुजराती श्री पाटील मंदिर परिसरात थांबून भाविक भक्तांना मदत करीत होते। आई म्हाळसा देवीच्या मंदिर जीर्णोद्धाराचे काम अजून पूर्ण झाले नाही। हे सर्व काम आम्ही लोकांनी दिलेल्या दानातूनच करीत असतो। शासनाने धार्मिक क्षेत्र विकास योजना जाहीर केली आहे। आई म्हाळसा देवी मंदिर हे क वर्गात मोडत असून अद्याप पावेतो 1 रुपयाचा निधी देखील आम्हाला मिळालेला नाही। जर भविष्यात निधी मिळाला तर त्यातून भक्त निवास उभारण्याचा मनोदय डॉक्टर श्री गुजराती यांनी व्यक्त केला। माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर। सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। अर्थ येथील म्हाळसा देवीच्या मंदिरात आपण आलो। या ठिकाणी आज यात्रोत्सव आहे। म्हाळसा देवी ही अनेक समाजाची कुलदैवत आहे, त्यातल्या त्यात शिंपी समाजाची कुलदैवत आहे आणि या ठिकाणी बऱ्याचशा सुधारणा या ट्रस्टने या ठिकाणी केलेल्या आहेत। या माझ्यासोबत आहेत या म्हाळसा देवी मंदिराचे ट्रस्टी आदरणीय श्री गुजराती डॉक्टर गुजराती सर काय सांगणार? आतापर्यंत बऱ्याच सुधारणा या ठिकाणी झालेल्या आहेत, कशा सुधारणा केल्यात आपण? काय कुठल्या योजनेतून हे सगळं झालं? सुधारणा मंदिराच्या ट्रस्टला ज्या देणग्या मिळतात त्या देणग्यांवरच आम्ही सुधारणा करून घेतो। सध्या क वर्ग आम्हाला मिळाला आहे, पण अजून मदत मिळालेली नाही। अजून काय अपेक्षा आहे? शासनाने काय केलं पाहिजे? या परिसरातल्या विकासासाठी काय केलं पाहिजे? शासनाने आम्हाला प्रवर्ग देऊन या ठिकाणी आम्हाला भक्त निवास बांधकाम करण्यासाठी मदत द्यावी। निश्चितच यांची ट्रस्टींची मागणी रास्त आहे। अनेक भाविक या ठिकाणी हजारोच्या संख्येने या देवीच्या दर्शनाला येतात। बोला म्हाळसा माता की जय।